हे गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या अजून एक नवीन ब्लॉग मध्ये। आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही जाणार आहोत गोवा ट्रिप। अजून 5-6 ठिकाणं आहेत, तिथे तुम्हाला दाखव मी कुठे जाणार आहोत ते। आणि आमच्या बॅगा बिगा भरलेल्या आहेत, ते हे बघा बॅगा सगळे निघलेले आहेत। वीर, मामा, मामी, हा आमचा वीर ऑलराउंडर वीर वॉरियर। तर आमची तयारी झालेली आहे, आता आम्ही निघलो आहोत। वीर बॅग घेऊन रेडी आहे। आमची मोठी बॅग पण पॅक झालेली आहे। मामी आलेली आमची सजून। मेकअप करायला तर एवढा टाइम लागते ना, विचारूच नका। आता आम्ही घरशीनं निघलेलो आहोत। इथनं आम्ही जाऊ नांदगावला। नांदगावला आमची बस आहे, त्या बस मध्ये बसू आणि तिथनं आम्ही प्रवासाला लागू। नांदगावला कोण आहे? आता आम्ही घरशीनं निघालेलो आहोत, रिक्षात बसले आहोत। मामा, मामी आणि आता नांदगाव वरती जाऊ। नांदगाव वरती आमची बस आहे, त्या बस मधून आम्ही पुढे दाखवू तुम्हाला। नाही मामी, आपल्या आहे ते बस। गाईज, आता आपण पोहोचले आहोत आपल्या बसकडे। बघा, आता आम्ही तुम्हाला थोड्या वेळाने पूर्ण आतमधनं दाखवू बस। आमची बस आलेली आहे, पण आमची पब्लिक अजून आलेली नाहीये। आम्हाला वाटलं एसी बस आहे। बस आहे ठीकठाक, पण आमची अजून माणसं पण आलेली नाही। त्यांना बोलवायला मामा मामी गेलेले आहे। बस आलेली आहे, तुम्हाला दाखवतो बस कशी आहे आतमधून। आता बघा, आपण इथं आता बस मध्ये आलो आहेत। तर सारथ दादा तिकडे पुढे बसलाय। बस गाईस, तुम्हाला सारथ दादा दाखवतो, थांबा। बघा, आपण मोबाईल खाली करू। आता आम्ही बस मध्ये बसलेले आहेत, पब्लिक येत चाललेली आहे। आता अशी माणसं येतात आणि लगे बहुतेक 15 मिनिटात आपली बस निघणार आहे। थोड्या वेळातच आम्ही तुम्हाला पूर्ण बसचा टूर देऊ, कशी बस टूर, बस मध्ये कोण पब्लिक आहे, प्रत्येकाचा इंटरव्ह्यू घेतला जाईल। आणि आमची मावशी आलेली आहे, मावशी फुल सजून जाम टाइम लावला। आम्हीच उठवायला गेलतो, आम्ही 5:30 वाजता आलो आणि मावशीला उठवायला गेलो घरी। मावशी तेव्हा तयारी केली आणि आता आलेली आहे मावशी। ही आमची मायरा आलेली आहे छोटी। मायरा इकडे लवकर। ही वावल्याची जवली एवढी नाटक आहेत ना, रील्सचा बाबा विचारू नका। ही वावल्याची रील स्टार मायरा पाटील जाम भाव करते। गाईज, आता आपण इथं बसच्या बाहेर आलेले आहेत। सगळी लोक इथं फोटोशूट साठी बाहेर आलेले आहेत। बघा इथे, बघा इथं बघा, फोटो करता महिला मंडळ फोटो करतात। आता इथं फोटोशूट होणार आहे आमचा, पूर्ण सगळ्या लोकांचा। इथं फोटोशूट साठी सगळे खालचे उतरलेले आहेत। महिला मंडळ फोटोशूट। जय गाणी लावा। बस निघालेली आहे आता बस मध्ये। गाईस, बस निघले आता, तुम्ही बघा शकता। नमस्कार, डिजिटल ऑडिओ प्लेयर यामध्ये आहे 5000 सदाबहार गाणी। गाईज, आपण निघलेलो आता, थोड्या रस्त्यात पोहोचलेलो आहोत। पहिला डेस्टिनेशन सुधागड पाली, नंतर पुढे अजून एक ठिकाण आहे, नंतर गणपतीपुलेला वस्ती आहे आपली। गणपतीपुले बघा गाईस, गाण्याचा आवाज चंद्रा गाणी लागलेले। फुल एन्जॉयमेंट बस मध्ये, एन्जॉय, फुल एन्जॉय। आमची मामी आहे, हे मामा मामी इथं बसलेले आहेत। इथं होता गणेश डान्सर। फुल एन्जॉयमेंट बस मध्ये। बघू शकता तुम्ही बाहेरचा व्ह्यू, फुल एन्जॉयमेंट बस, ढगाळ वातावरण आहे। आणि थोड्या वेळात आम्ही लोणावळा घाट तिथे पण जाणार आहे।
फुल एन्जॉय, गाण्यांचा फुल एन्जॉय, मराठी गाणी लागलेले आहेत, आगरी कोळी गाणी लागलेले आहेत, फुल एन्जॉय चालू आहे आमचा. नाचायचा मूड झाला तर नाचू पण आम्ही फुल राडा. गोवा ट्रिप ऑन फायर. यास. गणेश डान्स. फायनली आपण पहिल्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहोत. सुधागड पाली येथे. आता दर्शनासाठी आम्ही जाणार आहोत. आमची पब्लिक आता बसमधून उतरते, आता थोडं फ्रेश होतील आणि लगेच निघू आम्ही. हे गाईज आता आपण फायनली सुधागड पालीला पोहोचलेलो आहेत. आपली फर्स्ट डेस्टिनेशन बघा. आता सायरथ दादा तुम्हाला सगळा पुढचं दाखवेल कसं मंदिर आहे काय आहे. द व्लॉगर. गाईज आता मंदिरात आलेले आहेत. पुढे शूटिंग अलाउड नाही म्हणून इथला जेवढा होईल तेवढा दाखवायचा ट्राय करू. आताच गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता. मग थोडासा आम्ही व्ह्यू घ्यायचा प्रयत्न केला पण जमला नाही. आता फोटोशूट झालंय, ग्रुप फोटो झालाय, सगळे फोटोशूट झालेत. आता आम्ही चाललो आमच्या बसमध्ये. इथं आता निघतो आणि पुढे कुठं जायचं रे? डेरवनला पुढे जायचं आहे. तिथं पण गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तिथे जाऊ आता. तिथे भेटू आता रस्त्यात. आता थोडीशी शॉपिंग करतो. मावशी मामी दाखव. मंदिराच्या पाठीमागचा गाभारा. हाय फ्रेंड्स, आता आम्ही
सुधागड पालिशी आता आम्ही जस्ट निघलेलो आहोत. वीर आहे, सगळी बस आपली निघलेली आहे. पियाल का वीर हिरवप येताना आता नेक्स्ट डायरेक्ट गणपतीपुळेला आमचा नेक्स्ट स्टॉप आहे. नेक्स्ट स्टॉप गणपतीपुळेला भेटू. हा पाठवता थांब 2 मिनिटं. गाईस आता एवढ्या वेळानंतर पहिला स्टॉप झालाय जेवणासाठी, काय नाश्त्यासाठी. बघू आता इथे काय कसं आहे पुढच्या. रुसली का काहीतरी बोल. काय काहीतरी बोला. बोल. अजिबात नको. अरे बोल. काय बोलू नका. वाट लावाल माझी. दोन शब्द काय काहीतरी बोल. 2 शब्द लांब ठेव. लांब ठेव. बिचाराचे एक पूर्ण पटत 4 वर्ष झाले पोरी शोधते लग्नासाठी. काहीतरी करा घ्यायचं आमच्या शारदासाठी. फ्रेंड्स आता आम्ही जस्ट जेवण झालेलो आहोत. मानगाव इथं आमची बस थांबली का झाडाखाली. इथेची सगळे डबा खाल्लेला आहे. आता थोडीशी ट्रॉफिक लागलेली आहे. ट्रॉफिकमधला निघलो का मानगाव वेगळे गोरेगाव आणि महाड आणि एक गणपतीचं एक मध्ये थांबणार आहोत. गणपतीपुळेला जाणार आहोत. तर भेटू पुढे रस्त्यात. एन्जॉय गाईज. आणि मला अजून एक गोष्ट बोलायची होती. तू बंद नको करू दाम. आमचं सारदा लय गरीब आहे, लय हुशार आहे, लय हँडसम आहे. त्यासाठी पोरी सदा बिचाऱ्याचं लग्न होत नाही. 4 वर्षापासून पोरी बघते, कुठली पोर भावना देत म्हणून बिचाऱ्यासाठी पोरी सदा लवकर गाईज लवकर ब्लॉगमध्ये आला पाहिजे. हाय फ्रेंड्स. 4 तास झाले बसमध्ये बसून. खूप दमलो. अजून आमचं डेस्टिनेशन अजून आम्ही पोचत नाही आहे. गणपतीपुळे अजून इथून 90 किलोमीटर लांब आहे. अजून 2 तासाचा रस्ता बाकी आहे. 4 तास प्रवास केलेला आहे. आता थोडा नाश्ता करण्यासाठी इथे थांबलेलो हॉटेलमध्ये.
नाश्ता करून इथनं निघू. जाम दमलो, झोपून पूर्ण प्रवास झोपून काढलेला विरणी मिनी. आणि आपल्या गली क्रिकेट आता परत चालू झालेले मॅच. तो गणेश वडून बोलतोय मोबाईल ठेव. ए नाही, तिसरा आहे मी. गाईज आता माझी बॅटिंग झालेली आहे. माझी बॅटिंग होती म्हणून जरा व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑफ होती. आता गणेशची बॅटिंग चालू झाली. काय लवकर आउट झालो. तुमच्या सायरथ दादांनी कॅच धरली. आता बघा गणेशला पण लगेच आउट घेतला सायरथ. प्रो प्लेयर आपला सायरथ दादा. सगळ्या गोष्टीत एक नंबर. म्हणून ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपण 6 मारल्या म्हणून आउट. शेमडा बॉल बाहेर गेला ना, कुत्र्यावर का मारील. अशा शिवे द्यायचा म्हणून पुढच्या वेळी मारणार नाही. आणि आता परत सायरथ दादाची बॅटिंग. सगळ्यांची बॅटिंग झालेली आहे. आता माझी बॅटिंग झालेली आहे. राहू दे ना, खेळू दे. अरे 6 मारला म्हणून गाईज मला आउट घेतला. गाईज हे चिटिंग आहे ना गाईज. 6 मारल्यावर गाईज कोण आउट घेते. 6 ला आउट नव्हता पाहिजे होता गाईज. तुम्ही बघा, तुम्ही फुल स्पॅम करा वीड नॉट आउट. कमेंट मध्ये फुल स्पॅम पाहिजे. वीड नॉट आउट, वीड नॉट आउट, फुल स्पॅम कमेंट भरून टाका डायरेक्ट. एका माणसाकडून 4-5 वेळेला तर कमेंट पाहिजेच. वीड नॉट आउट. गायच्या तर इथे खायसाठी आलेलो आहे थोड्या वेळासाठी. दाखवतो इकडनं पूर्ण हॉटेल. हा गणेश आपला. आणि ती समोर माझे मम्मी पप्पा मामा. तो आमचा बबल्या मामा. आणि फणस तुम्हाला आधीच दाखवलेली ती मनशी. आणि तिकडे ती आमची प्यारी बस जिनी लय हाल केलेत आमचे. इथे चाय आलेले आहे. आता आम्ही थोडा नाश्ता करू आणि नंतर पुढे काय असेल ते दाखवतो तुम्हाला. गाईज आता जस्ट आमचा सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे. आणि आता आम्ही निघत आहोत ना. ही बस आमची. आता लगेच आम्ही असं सगळी येतील बसमध्ये चढतील, मग लगेच निघू आम्ही. आणि आमचा सायरथ दादा. आता आम्ही निघलो, बस मध्ये बसणार. आता आमच्या मामी आणि मावशीचं इंट्रोडक्शन घेऊया. कसं वाटलं या ट्रिपला येऊन. आता सकाळपासून मजा वाटलेली. आता जाम बेकार वाटते. आणि तुम्ही एकटे का आले, तुमचे हस्बंड का नाही आले. हस्बंड आमच्या कामावर असतात, त्याच्यामुळे हस्बंडने आम्हाला असं सांगितलंय का तुम्ही एन्जॉय करा, तुम्ही असं राहू नका. कामावर पण भरपूर लोक असतात, पण ते पण आले. पैसे तर पाहिजेत ना आपल्याला. पैसे पाहिजे, सुट्टी घ्या. माहितीये तुम्ही अंबानी आहेत. मामी कशा गोटी बोलते पैसे नाही. पण आता तुम्ही थकलेले, मग तुमचं आता काय करायचंय तुम्हाला. आता फक्त एवढीच इच्छा आहे का आता मस्तपैकी एसी रूम भेटली पाहिजे आणि तिथं झोपायला व्यवस्थित भेटला पाहिजे. ओके. आणि आता काय आपण पुढे जाऊ मावशीकडे. मावशीचा फेस बघून समजत असेल तर नक्की वाट लागली आमच्या मावशीची. मावशी तुमच्या तोंडात काय शब्द निघाला पाहिजे. तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन. निघालेले सगळे बस मध्ये चाललेले आहेत. आता भेटू डायरेक्ट गणपतीपुळेला. बाय.
फायनली आपण गणपतीपुळेला पोहोचलेलो आहोत. तो जाम मोठा प्रवास होता. दुपारी 12 वाजता मी बसमध्ये बसलेलो, तर आता 11:30 वाजले पोचायला. एवढ्या टायमाच्या प्रवासात झोप, ट्रॅव्हलिंग, डान्स सगळं तुम्ही बघल्याच ब्लॉगमध्ये. आता पोचल्यात, भूक पण लागलेली, झोप पण आली ती, झोपेल तो का आम्ही नाही केला. मग आता पोचलो, आता तुम्हाला बाहेर जेवण बनवतात ते दाखवतो. हा वीर झोपलेला 2 वेळा, आता बाहेर जेवण बनवतात ते दाखवतो. चला. हा मित्र आपल्यासाठी नवीन सिरीज लागणार आहे, मालवण आणि गोवा सिरीज. म्हणून बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर करा. आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करत आहोत. उद्या गणपतीपुळे गणपतीचं दर्शन घेऊ आणि तिथून मालवणला जाऊ. बोला रे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इंस्टावर फॉलो नक्कीच करा. भेटू आता उद्या सकाळी नवीन ब्लॉग मध्ये. अजून एक नवीन ब्लॉग मध्ये उद्या भेटूया आपण. बाय बाय करा.